जी आपली परीक्षा आहे DMER, तर ह्या परीक्षेच्या संदर्भात जे महत्त्वाचं अपडेट आहे ते अपडेट तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. त्यामुळे हे व्यवस्थितरित्या आहे का तर तुमच्या अभ्यासाच्या प्लॅनिंगसाठी अजून वेळ आहे, दिवस आहे, परंतु इतका वेळ नाही, इतका दिवस नाही. त्याच्यामुळे व्यवस्थितरित्या मी काय सांगतोय ते ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. त्याच्या अगोदर महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यातलं एक अतिशय महत्त्वाचं पद म्हणजे आपण पाहतो औषध निर्माता, फार्मासिस्ट आणि लॅब टेक्निशियन या दोन्ही पदाची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपली सुरू आहे. आणि ही उर्वरित दिवसात सुद्धा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करू शकता. आणि स्वातंत्र्य दिनाचा त्याच्यावर सध्या 30% ऑफ अजून 2 दिवस आहे. त्याच्यामुळं तुम्ही ही बॅच नक्की जॉईन करा. ज्याला वाटतं की फक्त टेक्निकल आपण घ्यायची बॅच फार्मसीची किंवा प्रयोगशाळा सहाय्यक आणि तंत्रज्ञाची, तर फक्त टेक्निकल बॅच सुद्धा 999 रुपयाला आहे. म्हणजे तुम्ही इतर ठिकाणी तो अभ्यास केला असला मराठी, इंग्रजी वगैरे नॉन टेकचा, तर टेक्निकल बाकी असेल तर टेक्निकल सुद्धा ह्यामध्ये PDF नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत, भरपूर काय काय फॅसिलिटी यामध्ये आहे. चालेल, बॅच जॉईन करायला तो नंबर वगैरे आहे त्यावरती जॉईन करा. आता मूळ मुद्दा अपडेट बघा काय आहे. तर अपडेट असा आहे की साधारणतः 18 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर ह्यामध्ये ही परीक्षा होणार आहे. म्हणजे याची जेवढी पद आहेत या सर्व पदांची परीक्षा 18 सप्टेंबर ते किती 29 सप्टेंबर ह्या दरम्यानच्या कालावधीमध्ये ही परीक्षा होणार आहे. ही परीक्षा TCS कंपनी मार्फत घेतली जाणार आहे. आणि ह्यामध्ये शिफ्ट भरपूर झाल्यामुळं काय काय पोस्टसाठी नॉर्मलायझेशन सुद्धा होणार आहे. हे महत्वाची माहिती लक्षात घ्या. म्हणजे आपण पाहतो की तुमच्याकडे दिवस जे आहेत कमी आहेत, पण क्वालिटी जर वापर दिवसाचा केला तर ह्यामध्ये नक्कीच तुम्हाला डेफिनेट यश मिळू शकतं. तर या ठिकाणी ही माहिती लक्षात आली असावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्यानंतर आपण ह्याची सिरीज सुरू करता युट्यूबला. यामध्ये मराठी आहे, इंग्रजी आहे, GS GK आहे, प्लस हे फार्मसिस्टचं टेक्निकल आहे, त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञानचं टेक्निकल आहे. ह्याचे जे प्रश्न आहेत संभाव्य प्रश्न, त्याच्यामुळे युट्यूबला जॉईन राहा आणि टेलिग्रामला सुद्धा जॉईन राहा, हे की ह्या सिरीजचा तुम्ही लाभ घेऊ शकता. चालेल, तर या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.